ओके, तर आज आपण चारही इंडेक्सचा ट्रेड प्लॅन बनवलेला आहे. निफ्टी ऑलमोस्ट पहिल्या सपोर्टच्या इथे ओपनिंग दिलेली आहे. तर मी ते निफ्टीचाही सीईपी मिड कॅप निफ्टी, आज सेन्सेक्स आहे. सेन्सेक्सचा मात्र मी अँजल मधला चार्ट इथे वापरतोय. ओके, कारण ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट सेन्सेक्सचा लेट आहे. सेन्सेक्स ऑलमोस्ट न्यूट्रल ओपन झालेला आहे. निफ्टी निगेटिव्ह आहे, सपोर्टच्या जवळ आहे. त्यानंतर बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टी स्ट्रॉंग बेरिश ट्रेंडला ओपन झालेली आहे. ओके, तर डायरेक्ट दोन सपोर्ट ब्रेक करून बँक निफ्टी आर ब्रेकरचे दोन सपोर्ट ब्रेक करून बँक निफ्टी ही ओपनिंग दिलेली आहे. ओके, तर आपल्याला बँक निफ्टीचा जो पीई घेतलेला आहे तो पीई मला बाय करायचा आहे 342, टार्गेट आहे 401. आता प्री ओपनिंग मध्ये तर डायरेक्ट तो ब्रेक केलेला दिसेल. मिड कॅप निफ्टी बघतोय तर मिड कॅप निफ्टी हा न्यूट्रल ओपनिंग दिलेला आहे. ओके, तर निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आज ट्रेंड हा बेरिश ट्रेंड दिसतोय. 9.15 झालेले आहेत. बँक निफ्टीचा जो पीए आहे बघा, तो मला बाय करायचा होता 342. बघा, तो ऑलमोस्ट सेकंड रेजिस्टन्सच्या जवळपासून फास्ट रिजेक्शन दिलेलं आहे. मग अशा जर कंडिशन झाली तर आपल्याला परत एंट्री कधी घ्यायची आहे बघा, ज्यावेळी तो 401 क्रॉस करेल. तर 5 mA कॅन्डल मधला गॅप आपल्याला दिसतोय आणि तो फिलअप होताना पण दिसतोय. सेन्सेक्सचा पी जो आहे तो मला बाय करायचा आहे 310 क्रॉस केल्यानंतर मला बाय करायचंय. तर इथं क्रॉस केलेला आहे, तर मी ते 5 लॉट सेन्सेक्सचे बाय केलेले आहेत. ओके, तर आता सेन्सेक्सचा जो टार्गेट आहे पुढचा तो आहे 391. त्यानंतर निफ्टीचा जो पी आहे तो बाय करायचा आपल्याला 126 क्रॉस केल्यानंतरच तो बाय करायचा आहे. ठीक आहे, थोडं रिजेक्शन चालू आहे, तो ऑलमोस्ट थोडं वर जाऊन आलेलं आहे. तर सेन्सेक्स मध्ये आपल्याला प्रॉफिट होताना दिसतोय. 5 लॉटला 400 आता 322-24 पासून तो रिजेक्शन घेतोय. म्हणजे 324 पासून तो कंटिन्यू रिजेक्शन घेतोय, म्हणजे तिथे थोडं आपल्याला काय करावं लागेल, प्रॉफिट हे बुक करावं लागेल. मिड कॅप निफ्टी पी ज्या सेन्सेक्स बँक निफ्टी मध्ये पण बघूया. बँक निफ्टी तर मी आता एंट्री 401 क्रॉस केल्याशिवाय तर घेणार नाही, कारण तो ऑलमोस्ट तिथपर्यंत जाऊन आलेला आहे. निफ्टी पीचे एक 5 लॉट आपण बाय करून ठेवूया. तर आपल्याला सेन्सेक्स मध्ये तर निफ्टी पीचा जो टार्गेट आहे तो 138 पर्यंत आहे. तर पण स्पॉट चार्ट बघूया काय दाखवतोय. ओके, निफ्टीची एंट्री आपली थोडी, कारण इथे सिग्नल दिलेला आहे पण इकडे सिग्नल दिलेलं नाही, त्यामुळे निफ्टी ट्रेड आपल्याला जास्त वेळ ठेवण्यात अर्थ नाही. मी याचे 4 क्वांटिटी काढून टाकतो. कारण निफ्टीचा आपल्याला प्रीमियम चार्टने सिग्नल दिलेला आहे पण इंडेक्स चार्टने आणखी सिग्नल दिलेला नाही. सपोर्ट ब्रेक झालेला नाही इथे, त्यामुळे तिथे थांबण्यात अर्थ नाही. सेन्सेक्स काय दाखवत आहे आपण बघूया. तर सेन्सेक्स पुन्हा सपोर्टला सस्टेन करतोय बघा, तर इथेही मला थोडी काळजी घ्यावी लागेल. सपोर्ट प्रॉपर ब्रेक केलेला नाही आणखी, आणि 5 मिनिटाची कॅन्डल संपली की तो पुन्हा तेवढाच फास्ट मुवमेंट पण करू शकेल. बरोबर आहे, त्यामुळे थोडं तिथं आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तर सेन्सेक्स मध्ये आपल्याला 1200 प्रॉफिट झालेलं आहे, तर आपण इथे प्रॉफिट बुक करून टाकूया.
345. ओके, तर 1300 प्रॉफिट आपल्याला सेन्सेक्स मध्ये झालेलं. ओके, 1200 झाले, आपण पोझिशन एक्झिट करायचे. निफ्टी सपोर्ट घेत चाललेला आहे, त्यामुळे थोडं आपल्याला शेवटचे 50 सेकंद राहिलेत. आता मी हे कॅन्डल संपण्याच्या आत माझी पोझिशन मी काढून ठेवतो, कारण तिथून तो फास्ट ट्रेंड अप ट्रेंडला पण जाऊ शकेल. ओके, 5 MA ला रिस्पेक्ट करायला, कारण पुढच्या कॅन्डल आणि 5 MA मध्ये मोठा गॅप तयार होणार आणि तो सपोर्ट ही ब्रेक करत नाही. ओके, तर हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला तिथे जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही. आणि ऑलमोस्ट तो 134 पर्यंत जाऊन आलेला आहे, जे टार्गेटच्या जवळ तर ऑलमोस्ट आहे तो. 7 सेकंद, 6 सेकंद, मी ते एक्झिटवर येऊन थांबतोय. आता तो खाली तर क्लोजिंग दिलेलं आहे, तोपर्यंत आपण वेट करूया. तर दोन ह्याच्यामध्ये तरी आपल्याला ऑलमोस्ट 138, म्हणजे जो काय टार्गेट होता बघा 138 आर ब्रेकर्सचा, तर तो ब्रेक केला. आणि तिथून तो 5 MA आणि कॅन्डल मध्ये गॅप आपल्याला दिसतोय, आणि तिथून तो ट्रेंड रिव्हर्स करतोय. त्यामुळं 5 मिनिटाचा टाइम फ्रेम 5 MA हे तुम्हाला पोझिशन टाइम फ्रेम संपत आला की एक्झिट करायला शिका. कारण बघा, तो डायरेक्ट 138 पासून डायरेक्ट पुन्हा 130, 8 रुपयांनी प्रीमियम कमी केला. ओके, 5 MA हा कंटिन्यू तुमच्या इथं पाहिजे चार्टवर. तो ट्रेंड रिव्हर्स होणार आहे, तर तो तुम्हाला दाखवेल. ओके, सेन्सेस दिला बघा मुवमेंट. आपण आता बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की सकाळी सर मला चांगलं प्रॉफिट होतो, नंतर दुपारी संध्याकाळपर्यंत माझा सगळा तो प्रॉफिट जाऊन लॉस मध्ये कन्वर्ट होतो. तर त्या त्या लोकांनी काय करायचं की एकदा तुम्हाला प्रॉफिट झाला, तुम्ही कमी लॉट मध्ये ट्रेड करा. आता मला वाटतं की नाही, आणखी वाढणार आहे. ओके, प्रीमियम तर इथं एक लॉटनी ट्रेड करा, जेणेकरून आता जे काय प्रॉफिट झालंय त्याचा जर परत 50% लॉस झाला तर त्या दिवशी ट्रेडिंग बंद करून टाका, काहीतरी पैसे घरी घेऊन जावा. ओके, तर हे फार मॅटर करतं. सगळेच पैसे काढायचे आणि परत देऊन टाकायचे म्हटलं तर काय होतं. आता मला सेन्सेक्सचा वाटतं की आणखी खाली पडेल, तर एकच लॉट घ्या. आणि जे काय तुमचं गेन झालेलं आहे लक्षात ठेवा, त्याच्या जर परत 50% जर लॉस झाला तर समजून घ्या आपला आजचा डे संपलेला आहे. ओके, आणि पुन्हा त्या ट्रेड करण्यात काही अर्थ नाही आहे. आता एंट्री घेतली, वर चाललाय म्हणून परत प्रीमियम कमी झाला, म्हणजे आपण जे काही ट्रेड करतोय ते चुकीच्या पद्धतीने करायला चालू केले, त्याच्यापेक्षा तो दिवस संपवला तरी चालेल.
तर 401 क्रॉस केला तर आणखी बँक निफ्टी आपल्याला चांगला प्रॉफिट देईल बघा. हे 384 क्रॉस करत नाही, त्यामुळे हे काढून टाकायचं. 300 केला क्रॉस, परत रिजेक्शन देतात. हे लक्षात ठेवा की जर एखाद्या पॉइंटला तो जर कंटिन्यू प्रीमियमला रिजेक्शन देत असेल तर तिथं प्रॉफिट बुक करा. तर आपल्याला आर ब्रेकरच्या याच्यानुसार 1300 प्रॉफिट इथं आपल्याला झालेलं आहे. निफ्टी अजूनही सपोर्ट ब्रेक करत नाही. सेन्सेक्स गेला बघा 371, 391 पर्यंत गेला. ओके. आता जरी एंट्री घ्यायची असेल सेन्सेक्सला 391 क्रॉस केल्यानंतर एंट्री घ्यायची. ओके, कारण पुन्हा जर अशामध्येच वर चाललाय म्हणून बाय करायचं नाही, नवीन फ्रेश सिग्नलला एंट्री घ्यायची. आता एवढा बेरिश ट्रेंड आहे, तर बेरिश ट्रेंड असताना म्हणजे तुम्ही जर सेन्सेक्सचा जर बघितला तर सेन्सेक्स खाली पडतोय, जे तुम्ही इथे सेन्सेक्सचा सीई सेल पण करू शकता. जसा प्रीमियम कमी होईल तसा तुम्हाला इथे प्रॉफिट होईल. बघा इथे मी सेल केलेली आहे पोझिशन. जसं प्रीमियम कमी होईल 90 ला सेल केलंय, इथे मला प्रॉफिट होताना दिसतोय. आणि जर प्रीमियम वाढला तर मला इथे काय होईल, लॉस होईल. जे 82-300च्या वर जर आज सेन्सेक्स गेला नाही, 82-300च्या वर, बरोबर आहे, आता इथं सपोर्ट तोडलेला आहे, त्यामुळे हा प्रीमियम काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल, आणि मग मला तिथे थोडा प्रॉफिट होईल. पण जर इन केस तो वर गेला तर ह्याच्यात होणारा लॉस पण अनलिमिटेड आहे, लक्षात ठेवा. ओके, आता जसा प्रीमियम वाढाला तसं मला काय व्हायला चालू झाला, लॉस व्हायला चालू झाला. जे सेलिंग बिझनेस हा अशा पद्धतीने आहे. पण एक लॉट सेल करायलाच मला किती रुपये लागले बघा, तर नियर अबाउट मला 91,000 रुपये इथं मला लागलेले आहेत एक लॉट सेल करायला. आता ह्याला स्टॉप लॉस बघायला हवा. बघा जसं वर जाईल, आता हा वर कुठपर्यंत जाईल आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे इथं होणारा लॉस कसा अनलिमिटेड आहे बघा. बघा, त्यामुळे इथं पोझिशन एक्झिट करतोय. ओके, तर सेलिंग बिझनेस असा आहे. तर इथे अप ट्रेंडला जर तुमच्या अपोजिट ट्रेंड गेला, किती स्पीड मध्ये वाढतोय बघा तो, 176, 178. 90चा प्रीमियम डायरेक्ट कितीला गेला बघा, 168, 170.
आपण एंट्री घेतल्या घेतल्या लॉस मध्ये गेला बघा. तर हे अशा पद्धतीने होतं. जर आपण असंच काही न बघता एंट्री घेतलं तर आपलं पूर्ण कॅपिटल वॉश आउट होऊन जातं. ओके. तर हे अशा पद्धतीने आपण कधी कधी ट्रॅप होतो. अरे एवढं वर चाललंय पटकन घेऊन टाकूया, आणि तुम्ही घेतलं की बरोबर खाली पडतो. त्यामुळे ट्रेड प्लॅन समोर ठेवूनच आपण काय करायचा, ट्रेड करायचा. आता बघा, इथे आपण ट्रेड प्लॅन करूया कारण 9:30 झालेले आहेत. तर 15 मिनिटाचा ट्रेड प्लॅन आपण बनवू शकतो. तर 15 मिनिटाचा ट्रेड प्लॅन बनवताना मी इथे चेक करतो सेन्सेक्सचा पी चार्ट ओपन करतो. टाइम फ्रेम डेच्या ऐवजी 15 मिनिट्स घेतो. तर इथे बघा 15 मिनिटामध्ये इथे तर फार मोठी वीक जनरेट झालेलं आहे. त्यामुळे थोडं आपण आधी सी ला फोकस करूया. तर इथे बघा 15 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये तो हाय जाऊन आला 222, लो जाऊन आला 65, आणि क्लोज झाला 158. 232 ला मला बाय करायचं. 5 लॉट. 232च्या ऐवजी मी इथे 234 घेतो. ओके. टार्गेट आहे 305. जर 234 क्रॉस केला तर पुढचा टार्गेट किती आहे माझा, 305. म्हणजे ज्या डायरेक्शनला मार्केट चाललेलं आहे त्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला ट्रेड प्लॅन हे फास्ट मध्ये बनवावं लागतं. $82,300चा सी. एंट्री झाली बघा आपली. आता इथे व्होलॅटिलिटी फार फास्ट आहे बघा. ओके. 233-34 ला आपली बाईंग होती, पण तरी पण आपला लॉस वाढत चाललेला आहे. ओके. तर आता मी ते स्टॉप लॉस लावून ठेवून टाकतो. जर असं व्हायला चालू झालं एंट्री घेतल्यानंतर ना पुन्हा जर मार्केट ट्रेंड चेंज करत असेल तर सरळ सरळ इथे 198, 199 स्टॉप लॉस लावून ठेवून टाका. कारण तो 234 तोडला आणि तिथून किती स्पीडनी रिजेक्शन दिला बघा, आपला स्टॉप लॉस हिट केला. हे फार मॅटर करतं. जर असं व्हायला चालू झालं तर सरळ स्टॉप लॉस लावलेला बेटर आहे. म्हणजे एक आपले रॉंग डिसिजन आपला पूर्ण काय केला बघा, प्रॉफिटचा लॉस मध्ये कन्वर्ट केला. रॉंग डिसिजन काय घेतला आपण, चला वर चाललेला आहे म्हणून एक इमोशनली एंट्री घेतली आणि तिथूनच आपला जो आपला दिवस आहे तो खराब व्हायला चालू झाला. त्यामुळे आता अशा वेळी सरळ सरळ ब्रेक घ्यायचा, कारण इथे आपण रिव्हेंज मध्ये जाण्याची शक्यताही जास्त असते. ओके. तर कंटिन्यू पुन्हा ट्रेड व्हायला चालू होतात आणि तिथे आपले लॉसेस हे वाढायला चालू होतात. त्यामुळे सध्या आपण इथे ट्रेडिंग स्टॉप करूया. परत मंडेला भेटूया. पुन्हा अर्ध्या तासाने आपल्याला एक ट्रेड प्लॅन भेटेल. त्या ह्याच्यात ट्रेड करून पुन्हा आपण लॉस कव्हर करू शकतो. ओके. तर हे फार मॅटर करतं. जर तुमचा प्रॉफिट झाला ब्रेक घ्या, लॉस झाला ब्रेक घ्या आणि मगच ट्रेड करा. आणि आपण सगळ्यात इम्पॉर्टंट की मोठा लॉस करून घेतलेला नाहीये, तर हे लॉस कव्हर करायला काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर हे थोडं लक्षात ठेवा. अशा पद्धतीनेच आपल्याला ट्रेड करायचं.